ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हरिद्वारातील आश्रमात झालेल्या मृत्यू प्रकरणी रामदेव बाबांचे भाऊ राम भरत यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल। क्रिकेटपटूंकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्याच्या आरोपावरून श्रीलंका महिला क्रिकेटच्या 3 अधिकारी निलंबित। आणि लेट लतीफ कर्मचाऱ्यांना सुधारण्यासाठी एअर इंडियाने उचलली कठोर पावले। ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। योगगुरू रामदेव बाबा यांच्या हरिद्वारमधील आश्रमातील हाणामारीत एकाचा मृत्यू प्रकरणी रामदेव बाबा यांचे भाऊ राम भरत यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी राम भगत यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय। रामदेव बाबा यांच्या हरिद्वार इथल्या पतंजली हर्बल फूड पार्क येथे बुधवारी पार्कचे सुरक्षा रक्षक आणि स्थानिक वाहतूकदारांमध्ये हाणामारी झाली। हर्बल पार्कमधील सामानांच्या वाहतुकीचे कंत्राट स्थानिक वाहतूकदारांना द्यावे अशी मागणी स्थानिक वाहतूक संघटनेने केली होती, तर पतंजली व्यवस्थापनाने स्वस्त दरात वाहतूक सेवा देणाऱ्यांनाच कंत्राट देऊ अशी भूमिका घेतली होती। यावरून पतंजली प्रशासन आणि वाहतूकदार यांच्यात वाद सुरू होता। पतंजलीच्या प्रशासनात सक्रिय असलेले रामदेव बाबा यांचे बंधू राम भरत हे देखील वाहतूकदारांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते। काही वेळाने वाद चिघळल्याने पतंजलीचे कर्मचारी आणि वाहतूकदारांमध्ये हाणामारी झाली। या हाणामारी दरम्यान दलजीत सिंग या चालकाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी राम भरत यांच्यासह पतंजलीतील अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी आपण गोमांस खातो, मला कोणी रोखू शकते का असे वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। यामुळे किरण यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केलाय। केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी मी गोमांस खातो, मला कोणी अडवू शकते का असं वक्तव्य केल्याने भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली। त्यामुळे आपल्या विधानाची चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप किरण रिजिजू यांनी केलाय। जे गोमांस खातात त्यांनी पाकिस्तानात जावे असं विधान केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केलं होतं। रिजिजू यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे। मैं अरुणाचल, नागालैंड और मिजोरम के दौरा में हूं और हमारा सरकार का 1 साल पूरा होने पर मिजोरम में वहां के सिविल सोसाइटी और वहां के प्रेस मीडिया से मैंने वार्तालाप किया। उस समय उत्तेजित होकर के वहां के सिविल सोसाइटी और मीडिया वालों ने पूछा कि हमारे किसी मंत्री ने कहा कि गौ मांस खाने वाला पाकिस्तान जाना चाहिए, तो क्या सारा मिजोरम के लोग पाकिस्तान चले जाए क्या, ऐसा जो पूछा। तो मैंने कहा कि हिंदुस्तान में संविधान है और संविधान के मुताबिक सब आदमी को अपना अपना एक काम करने का दायरा है और उसके मुताबिक उसको अपना अधिकार भी होता है। मैंने कभी ये नहीं कहा कि मैं गौ मांस खाता हूं, इस तरह का मैंने बयानबाजी किया ही नहीं है। मेरे परिवार में मेरे पत्नी, मेरे बच्चे कोई भी गौ मांस नहीं खाता है। बिहारमध्ये जात पंचायती किती निष्ठुर आणि मध्यमयुगीन विचारांचे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सुपौल जिल्ह्यातील एका पंचायतीच्या आदेशाने 35 वर्षीय विधवा महिलेला गावासमोर जिवंत जाळले। जाळलेल्या महिलेवर चुलत विधूर सासऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप होता, तसेच त्या दोघांना लग्न करायचे होते। यामुळे नाराज झालेल्या पंचायतीने एका कागदावर स्वाक्षरी घेऊन 100हून अधिक लोकांसमोर तिला जाळण्यात आले। या कागदावर असं लिहिलं होतं की महिलेसोबत होणाऱ्या कोणत्याही घटनेसाठी गावातील कोणतीही व्यक्ती जबाबदार राहणार नाही। श्रीलंका महिला क्रिकेटच्या 3 अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। देशाच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघात निवड केलेल्या क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा सर्वांवर आरोप आहे। दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटलाही चालवण्यात येणार असल्याचं श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे। SLC नुसार महिला क्रिकेटपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 2 अधिकारी अंतर्गत चौकशीत दोषी आढळून आलेत। एका अधिकाऱ्याला गैरवर्तवणुकी प्रकरणी निलंबित करण्यात आले। श्रीलंका कायद्यात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तीला 5 वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे। लेट लतीफ कर्मचाऱ्यांना सुधारण्यासाठी एअर इंडियाने कठोर पावले उचलली आहेत। विमानाच्या उड्डाणांना उशीर झाल्याच्या कारणावरून 1-2 नव्हे तर 17 एअर होस्टेसना निलंबित करण्यात आले।
अनेक वेळा या क्रू मेंबर्समुळे उड्डाणं उशिरा झाल्याचं उघडकीस आल्याने या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी असं एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी आदेश देण्यात आले होते। या आदेशाचं पालन करत 17 एअर होस्टेसना निलंबित करण्यात आलं असून एका केबिन क्रू मेंबरने UAE मध्ये खूप वेळ वाया घालवल्याने त्यालाही बडतर्फ करण्यात आलं होतं। देशभरात उष्माघाताने बळींचा आकडा 1412 वर पोहोचलेला आहे। देश उन्हाच्या झळा सहन करत असताना इकडे महाबळेश्वरमध्ये मात्र गोठवणारी थंडी पडली आहे। महाबळेश्वरचं तापमान सध्या 14 अंश सेल्सिअस इतकं खाली उतरलेलं आहे। घामांच्या धारांनी हैराण झालेल्या लोकांची पावलं मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरकडे वळत आहेत। भर उन्हाळ्यात पावसाळा आणि त्यामुळे थंडी म्हणजेच हिवाळा अनुभवायला येत असल्याने ते पर्यटक थंडीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत आहेत। दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशानंतर मदर डेअरी या खाजगी कंपनीने आपल्या वेगवेगळ्या प्रकारातील दुधाची किंमत 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मदर डेअरीने दुधाच्या किमती कमी करण्यासोबतच दुधाच्या पिशवीवर MRPच्या तपशिलात कूलिंग चार्जेस आणि वाहतूक कर समाविष्ट असे शब्द वाढवण्याचंही कंपनीने ठरवलंय। ग्राहकांकडून कूलिंग चार्जेसच्या नावाखाली MRP पेक्षा जास्त किंमत घेतली जात असल्याने वैध मापनशास्त्र विभागाने कारवाई सुरू केल्यानंतर दूध विक्रेत्यांनी महानंदा, मदर डेअरी, गोकुळ, वारणा आणि अमूल या कमी कमिशन देणाऱ्या कंपन्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता। सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित माहिती अधिकारातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे। सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित सर्व फाईल मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे। RTI कार्यकर्ते मनसूर दरवेश यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडे सलमान खानच्या 28 सप्टेंबर 2002च्या हिट अँड रन प्रकरणातील कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाही। 21 जून 2012 रोजी मंत्रालयाला लागलेल्या सर्व फाईल्स जळून खाक झाल्याचं RTI मधून समोर आलं आहे। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हरिद्वारातील आश्रमात झालेल्या मृत्यू प्रकरणी रामदेव बाबांचे भाऊ राम भरत यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल। क्रिकेटपटूंकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्याच्या आरोपावरून श्रीलंका महिला क्रिकेटच्या 3 अधिकारी निलंबित आणि लेट लतीफ कर्मचाऱ्यांना सुधारण्यासाठी एअर इंडियाने उचलली कठोर पावले। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।